राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या प्रकरणात शरद पवारांच्या याचिकेवर येत्या 22 जुलैला सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका। काँग्रेस विधिमंडळ सभागृह नेते विजय वडेट्टीवार यांना नोटीस। जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात विरोध न केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नोटीस काढल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विभागनिहाय बैठकांचा धडाका। पूर्व विदर्भातील भाजप आमदारांची वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीचा नवा टीझर जारी। मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंचं सडेतोड भाष्य। संजय राऊतांनी टीझर केला जारी। नाशिकमध्ये शिवभोजन योजनेमध्ये लाखोंचा घोटाळा झाल्याचं उघड। एकाच लाभार्थ्याचा फोटो वापरून अनुदान लाटलं। जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रारीची गंभीर दखल। राज्यभरातील महिला परिचारिकांचं आज आझाद मैदानावर आंदोलन। मागण्या मान्य करून घेण्याकरता परिचारिका आक्रमक। सरकारी रुग्णालयातील हजारो परिचारिका आंदोलनामध्ये सहभागी। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात। भरधाव बाईक आणि कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि एका चिमुकलीचा समावेश। झांगूर बाबा धर्मांतर प्रकरणामध्ये ईडीचे मुंबईमध्ये छापे। वांद्रे आणि माहीममध्ये छापेमारी। सिरियामध्ये डिफेन्स हेडक्वार्टरवर इस्रायलकडून एअर स्ट्राईक। लाईव्ह टीव्ही शोमध्ये हल्ल्याची धक्कादायक दृश्य कैद। अमरावतीच्या मेळघाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे सिपना नदीला पहिल्यांदाच पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आणि मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा एकदा धावण्याकरता वनराणी टॉय ट्रेन सज्ज। ऑगस्टपासून पुन्हा लोकांकरता खुली केली जाणार वनराणी टॉय ट्रेन।